कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. हॅलो, मी बोलायला विसरलो. राणे साहेबांच्या 75व्या दिवशी मला खूप लोकांनी विचारलं, पण या कार्यक्रमात राजकारण किंवा अन्य काही बोलणं बरोबर नाही म्हणून मी बोललो नाही. पण तुम्हाला सांगतो की राणे साहेबांच्या समोर ते शब्दाचे पक्के आहेत. या वर्षी मे महिना समाप्त होण्याच्या आधी मुंबई गोवा मार्ग पूर्ण होईल आणि या पावसाळ्यात तुम्हाला त्रास होणार नाही असं राणेसाहेब वारंवार मला सांगतात. आणि त्याचप्रमाणे कोल्हापूर टू रत्नागिरी हा 90% रस्ता पूर्ण झालेला आहे. आता एक टनेल पण बांधणार आहोत आम्ही आणि हाही पण रस्ता जवळपास मे महिन्याच्या आधी पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करू असा विश्वास आज राणेसाहेबांच्या समोर शब्द देतो आहे. तसे मी राणेसाहेबांकडून शिकलो आहे की खोटं बोलत नाही राजकारणात. आणि या रस्त्यापायी एवढी बदनामी मी सहन केली आहे की मी काही उद्घाटना करता येणार नाही. मी आत्ताच देवेंद्रजींना सांगितलं की आपण दोघं मिळून गाडीत बसवून एकदा मुंबईवरून निघून गोव्याला जाऊन तिकडनं विमानाने निघून जाऊ नागपूरला. कारण मलाही दुःख आहे याचं की तुम्हाला पुष्कळ दिवस त्रास सहन करावा लागला. पण आज साहेबांच्या या 75व्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला विश्वास देतो. साहेबांचा सतत आग्रह, सतत फोन मला राहायचा आणि मे महिन्याच्या आत ते सगळं काम संपेल हा विश्वास देतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय नितीनजी गडकरी साहेब. हा विश्वास तुम्ही दिलात आणि या निमित्तानं हे वातावरण सुद्धा आनंदानं तेजालं. क्रिकेटची उपमा देऊन तुम्ही या ठिकाणी आणि बुके देऊन या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते राणे साहेबांच्या या बुलंद नेतृत्वाचा आपण सन्मान करावा. राणे साहेब म्हणजे धगधगता अंगार, राणे साहेब म्हणजे बुलंद नेतृत्व, एक आक्रमक तोफ आणि आपल्या अथक लढ्याची विजयी पताका संपूर्ण भारतभर फडकवणारे माननीय नारायणराव राणे साहेब यांचा सपत्नीक सन्मान या ठिकाणी करत आहेत. माननीय महाराष्ट्र राज्याचं एक द्रष्ट नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेब, केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये राणे साहेबांचा या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्याच आनंदानं तेजाळलेल्या मनासह सन्मान करतो आहोत, सत्कार करतो आहोत. आणि हा कोकणवासियांसाठी अमृत क्षण आहे, कारण अमृत महोत्सवी वर्षारंभ आज सुरू झालेला आहे आणि पुढील वर्षभर आपण कार्यक्रमाच्या मांदियाळीमध्ये राहणार आहोत. या कार्यक्रमाचा हा शुभारंभ मान्यवरांना विनंती करेन की आपण पुनश्च एकदा स्थानापन्न व्हावं. शाल, गणेश प्रतिमा आणि बुके देऊन या ठिकाणी सन्मानित केलेला आहे. आपले कोकणचे लोकनेते, लोकनायक माननीय माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे साहेब. आणि आता आपण सत्काराला उत्तर देण्यासाठी नारायणराव राणे साहेबांच्या उत्तराची आणि प्रबोधनाची, संबोधनाची वाट बघतो आहोत. मी विनंती करतो आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये. 2 मिनिटं थांबा.